लाज ती अगं आई आपल्याला 30 वर्ष झाले लग्नाला, असं काय लाज आहे ती? आणि बरं ऐका, 2 लेकरांचं सामान बघा असं करावं लागतं. तर ज्या वेळेस आपल्याला कन्फर्म आहे आपण हे सगळं करू शकतो तेव्हाच माणसाने करा. होय भले काय बघा, ही खरी मज्जा असती म्हणता बा. पण ठीक आहे, एवढीशा मज्जासाठी एवढं नको. जमतंय बाबी, जमतंय. झोपली नाहीये मी दुपारी. ओ वाव, वाडा सॅक्रिफाईस गाईज. अरे मम्मी बघ किती सुंदर आहे. असे म्हणजे काय आता काय सुंदर नाही का, काय म्हणणं आहे तुमचं? सुंदर आहे. हा. आणि आईला आपण आता करूयात हेअरस्टाईल चेंज. जी आईची आधीची हेअरस्टाईल होती, म्हणजे ज्यावेळेस लग्न झालं होतं आईचं त्या टायमाची हेअरस्टाईल होती एक, ती वाली आपण रिमेक करूया. आणि हा फोटो आपण पाठवूयात पप्पाला. सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी जस्ट वर्कआउट करून खाली आलो आहे आणि मी आज घरी तुम्हाला असं दिसतंय की मम्मी आता पप्पाला फोनवर बोलते, पप्पा गावाला आहेत त्याच्यामुळं. सो मी आलो आहे बीडला, बिकॉज आपल्याकडे आहे 3 दिवसाची पूजा आणि आता त्याची तयारी चालू झाली आहे की काय काय महाराजांनी सांगितलं आहे बनवायला वगैरे वगैरे. सो आपण बघूयात काय बनवणं चालू आहे. मी तेच पप्पाला सांगते की महाराजांनी सांगितलं असं असं बनवायचं. सो आता बघूयात काय बनतंय आणि काय चालू आहे घरात. आणि अशी लाज ती अगं आई आपल्याला 30 वर्ष झाले लग्नाला, असं काय लाज आहे ती? बरं ऐका, आणि भाभी फुल वर्क मोड ऑन मध्ये आहेत. कसं त्यांचं होतं की आता अजून मी ड्रेस बदलून येते, म्हणजे मी नीट अजून नीट दिसतो. काय नीट दिसायचं काय आहे? शंकरपाळी. अजून काय बनवायचं आपल्याला? अजून बनवायचे गोड पुऱ्या बनवायचे आहे, चिरोटे बनवायचे आहे, करंजी बनवायची आहे. करंजी, अजून आणि लाडू. आणि जे मी खात नाही सगळंच बनवणार आहे समजा, जे खायचं नाही मला असं. तुम्हाला आवडणारी गोष्ट बनवायची का? नाही, काही नको. प्रोटीनचं काही बनवायचं? अजून काय कोणत्या रेसिपी बघायला तुम्ही? प्रोटीनचं किंवा तुमचं बनवायचं तर सांगायचं. नको काही नको, हेच होऊ द्या आधी. आणि हा आहे गोलू आणि हे आहे 2 ढुंपे टुंपे आणि हा लाडू ढुंगा आणि हा पोंगा ढुंगा. हे सगळेजण आता झोपले होता आमची रात्री. आणि त्याला पाहिलीस का कॅमेऱ्याला तू बोले? अगं बघ ते 2 जण आरडायलेत, मला दाखव. तू नाही, ज्याला दाखवायला त्याला नाही. सो मी आणि दीदी जाणार आहे थोडं मी बाहेर, का तर शॉपिंग करायची तुझ्या रिलेटेडच समजा. बट दवाखान्यातही जायचं दीदीला, तिच्या गोळ्या संपल्यात त्यासाठी तिथं जायचं. ते येता थोडे 2-3 कामं होऊन जाते, का तर मला कळत नाही जास्त, त्याच्यामुळे ते त्याला कळणारा माणूस आहे ते घेऊन जातं. पण तिला काही कळत नाही, असता गैरसमज असतं सगळ्या घरातला. ओके ठीक आहे, समजून घ्यायचं आपण, तसं आहे समजा. आहे खरी ड्युटी. हे झोके देणे 2 दोऱ्या आणि झोपता झोके द्यायचे. मग काय तर. आणि त्याच्यामध्ये तिची झोप होत नाही आहे, पण स्टील आता नात करा का नाही मग आधीच असं 2-2 लेकरांचं एक सोबत. काय हां तू मला जाऊ तर बघ. काय काही नाही त्याला. अगं ते सकाळी उठली झोपेतून तर काय असतं तरी नीटच दिसायलीच बघ, एवढं काही नाही. खेळ कसं झोपलं ठोंपे. कधी झोपलं तू रात्री? 12:30ला. तिला काय कामाला लावतात काही की घरात? नख तर बघ तिचे, जसं काही कुठं कामाला गेली ती वाळू उकरायला. 2 लेकरांचं सामान बघा असं करावं लागतं. तर ज्या वेळेस आपल्याला कन्फर्म आहे आपण हे सगळं करू शकतो तेव्हाच माणसाने करा. होय भले असे 2-2 पाळणे लागते, ते कपडे, ते त्यांचं दूध प्यायला डब्बा, अवघड आहे काय. बघा पाणी काय बघा, ही खरी मज्जा असती म्हणता बा. पण ठीक आहे, एवढीशा मज्जासाठी एवढं नको. आणि हे आमचे भैया साहेब जस्ट उठले. काय
हे काय आणि हो थांब्या हे बघ काका. काय ते काय ते होटल लागलं का तिच्या लागले रक्त. हे आणि हे कमवून ठेवले भाई असं मध्ये कपडे वाणीचे कपाटे काय चला अरे काय अरे बघ ना मी ह्या साईडने उचललं आणि भैयाने उचललं आणि ज्याने मला ब्लॉग बंद करायला लावला हे सगळं त्याच्याकडून तुटलंय काय इकडे बघ भैया तू काय फायनली वाकडं तिकडं काही का झालंय ते आता ऍडजस्ट. अरे आता काय बोलणार हे ना आता मधलं तर सगळे समजा फ्रेमिंग तर बरोबर झाली पहिल्यापेक्षा स्ट्रॉंग तर झालंय ते आता. ते सांग आईच सांग आईच कुठं आहेत आणि नोज दाखव. नोज नोज कुठं आहे टीप दाखव. टीप हा तीच आणि हात हँड्स आणि पाय दाखव. पाय दाखव ना. हे पाय हा हे दिसले खाली नको उडी नाही मारायची आपल्याला अगं ठोंप्या आंघोळीचं पारशे बाय. सो प्रोटीन टाइम आणि मम्मी नुसतं पूजेच्या तयारीनेच मम्मीला तर आता हे का अति फ्रेश झाली आहे ती. कामं खूप पडलेत ना आता त्याच्यामुळं 2 लेकरं सांभाळा हे करा ते करा त्याच्यामुळे होत असतं ठीक आहेच होते. सो आज झालं तर आपण रेडी आज जाऊयात खाली आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं तसं मी आणि दीदी जाणार होतं बाहेर. सो बघत काय होत आहे मग ठेव ना ती कॅडबरी आणि तुला नाही न्यायचं तू नाही तू घरी बस. यायचं वीचं काही नाही तू घरी बस. मी मम्मी जाणार आहेत फक्त काय नाही ह्यो ड्रेस बाबांनी घेतलाय बर सांग चल चल. हा मेहंदीची कोण एकदा अरे चालूच झालं ब्लॉग सकाळी आताची व्हिडिओ चालू झालाय. खरं बोलू नको गोल्डन तर घेऊ ही पण वेगळीच आहे थोडी आता झाली का. Many unbearable hours later. आता काय हे चिरोटे चालू आहेत समजा काय काय झालं मग आज दिवसभरात. आज की नाही करंजी झाले, लाडू झाले, शंकरपाळे झाले आता चिरोटे चालू आहेत. चिरोटे करते मात्र राहिले का पाकपुरी राहिली फक्त झाली. मग समजा जे काही काम सांगितलं ते झालेत. याच्यात काय ठेवलं चल लाडूचं बॅटर आहे ओके. आता ह्याला गोल गोल करायचं आणि ह्याला कापायचं हे मीच करतोय समजा सगळं भावी फक्त तळायला आता भावी फक्त तळायल्याच. आणि हे आहे चिरोटे सुंदर झालेत सध्या पाकात नाही टाकलेत अजून. हे ऍक्टिंग करायला भाभी सध्या कापायची. हो तसंच भाभी तसंच आहे. वाव नाईस ऍक्टिंग नाईस ऍक्टिंग जमतंय भाभी जमतंय. ओ वाव वाडा सॅक्रिफाईस गाईज. मी हे तळतोय भाभी इकडे सांगताय काय बनवायचं. काय मी काय वाईट म्हणलं बरोबर आहे की नाही. काकूला सांगत होते ना तुम्ही बरोबरच सांगितलं. नाही तसं काही नाही म्हणलं. सो बेसिकली मोस्ट ऑफ द काम संपत आहे
चिमणीमुळे आवाज थोडा खराब येईल मे बी. आता हे पाकपुऱ्याच्या पुऱ्या पण मोस्ट ऑफ झाल्यात. आणि फायनली आपल्या पाकपुऱ्या तयार व्हायला. सकाळपासूनची मेहनत आत्ताशी कामाला येणार आहे. रात्री 10:30-11 वाजता. The next day. बघा हे आता हे कशी बोलते. कोणते केस पाहिजेत आपल्याला ह्यातले. मम्मी बघ किती सुंदर आहे. असे नाही म्हणजे काय आता काय सुंदर नाही का? काय म्हणणं आहे तुमचं? सुंदर आहे. हा आई हे पंचटपणा झाला आई. आई आपण ते हेअरस्टाईल करू तुझ्या आधीवाली. मी ड्रायर घेऊन येतो खाली. थांब आलो थांब. चलो ड्रायर लेके आएंगे. सो आता ड्रायर हे आणि आईला आपण आता करूयात हेअरस्टाईल चेंज. जी आईची आधीची हेअरस्टाईल होती. म्हणजे ज्यावेळेस लग्न झालं होतं आईचं त्या टायमाची हेअरस्टाईल होती एक. ती वाली आपण रिमेक करूया. आणि हा फोटो आपण पाठवूयात पप्पाला. काय म्हणतात पप्पा? नाही म्हणजे ओळखू येते का कसं करायचं काय ते? नाही आईला सगळं लक्षात. भाभी गप्प बसा. केसांचं काही नाही. घनदाट केस आहेत तिला अजून पण. हा बघा येऊ नका. तुम्ही येऊ नका इथं. तुम्ही डिमोटिवेट करता. डायरेक्ट झालं तयार झालं चल जगत नाही दार लागली मी त्याची तोंडावर दार बसलं मलाच करायचं नाही. उग आपल्या इथे मन लागलं पण ते केसांचं पण असतं होय मम्मी. काय आहे तर आईला मी कस तरी केलंय. आई हे काय आहे? नुसत्या ड्रायरनी काय होत नाहीये. ऑइली केस आहेत आईचे खूप जास्त. आणि आईने काल काहीतरी भाभीनी परवा दिवशी आईला तेल लावलं त्याच्यामुळं होत नाहीये ते. सो बिचाऱ्या आईला मला आता परत डोकं धुवायला लागतंय. हे भाभीमुळं फक्त. हे ह्यांनी जे काम केले त्याच्यामुळे फक्त. गरज नव्हती तुम्हाला. आईच्या आधी तेलकट केस का तेल लावलं आईला तुम्ही? होय मम्मी का लावलं त्यांनी तेल? अय्यो मम्मी बघ आता कर चालू. तिसरं कट नाही का? तिसरं अजून वरती कस. बस आईचं आत्ताची हेअर ड्रायर चालू आहे आता. इट विल टेक लिटल बिट टाइम बट स्टील वी आर गोना वेट. इन प्रोसेस 2 मिनिटात रिव्हील होणार आहे. मी आता दाखवत नाहीये. मी फक्त केस दाखवत आहे काय करते हे. 2 मिनिटात रिव्हील होईल की आईची आधीची हेअरस्टाईल कशी होती. भैयानी एक टाइमला आईला शाळेत यायच्यासाठी नाही म्हणला होता. का तर मुलं तसे भांग पाडतात आणि तू तसं करायली पोरांसारखी हेअरस्टाईल करून मी नाही नेणार तुला शाळेत असं म्हणून भैयानी त्या टाइमला मम्मीला शाळेत नव्हता गेला. इतका पांचट होता भैया. सो आता मम्मीला परत हेअरस्टाईल. कमेंट मध्ये सांगा की खरंच तसं काय होतं का? कॉज ती खूप गोड दिसते यात. असं ते भैया एकदम आता त्याचं शाळेतलं लहानपणीच असतं नाही का समजा. त्याच्यामुळे ठीक आहे ओके. अँड बट स्टील शी इज लुकिंग ब्युटिफुल. गेले का मी? हो 93 मध्ये होती साशी इथून. आणि भैयांनी तुला करून नाही दिलं असं. भैयामुळं फक्त आई बदलली माझी बिचारी. पप्पाचं काही नव्हतं. पप्पाला अशीच आवडली होती तेव्हाच करून आणली. काय मग इकडे बघ आता. And the final review and the final look is yes. गोड दिसायली साई तू एकदम. माग सरक. एक नंबर दिसायली साई. काहीच विषय नाही. तो आता आजपासून अशीच पाळ. आता उलट ते अजून थोडी नाही का ते वळण पडत आज तुला दिवसांनी म्हणजे किती वर्षांनी 30 वर्ष नाही 33 वर्षानंतर केलंय हे. त्याच्यामुळे जरा हे दिसतंय पण बेस्ट दिसायलीस. काही विषय नाही. मी म्हणलं अशीच पाड काही नाही. एक नंबर दिसते असं काही नाही नाही का. उलट समोरची केस बी नाही दिसत तशाने तर. आणि म्हणून तर म्हणलं मी आईला राहू दे असंच नाही का. आणि भैयानी आईला शाळेत येऊन दिलं होतं माहिती का.
ना शाळेचे हो, हा. तसं नाही पोरांनी भांग पाड हे असं कसं आहे तुमचं? हो चांगलं होतं. एक नंबर दिसायला आहे काही विषय सारे नाही. व्हिडिओ तुला चांगले. धन्यवाद. फुलावर बघून आता पण तशीच दिसायली ना पप्पा सेम. ओंकार म्हणला ही हेअरस्टाईल काढू नको पप्पा यूज करत नाही म्हणजे देऊन द्या आज म्हणलं बर ते ओंकडा म्हणला काढच आणि हे काढलंय काय म्हणते त्याला व्हिडिओ काढले. हा हे मग पप्पाला दाखवू आपण असं तसं तसं करून काढले आणि सुंदर आणले बाबा, सुंदर म्हणा सुंदर. शक्तिमान दुसरा शक्तिमान. काय मम्मीची हेअरस्टाईल बघितली तू भाई? आ काय सांग ना, मम्मीची हेअरस्टाईल पाहिलीस का तू? आणि काय म्हणणं आहे तुझं? आम्ही त्यात सांगितलंय की भाईने असं शाळेत येऊन नव्हतं दिलं मम्मीला. 5 मिनिटमध्ये हॉल चेंज. कुठे गेले सोफे? घेऊन गेले, भूर गेले. आता तुला पळायला जागा नाही एकामेकावर सोफे उड्या मारायला. रोज तर एवढी जागा पाहिजे म्हणली, मग तर खरी मज्जा आहे. तुम्ही उगा जागा कंजेस्टेड केली मला. त्याच्या ऑफिस मधल्या त्याच्या गोष्टी काहीच नाही येतात. बेसन चिला काय माहिती काय मला काय माहिती म्हणजे? म्हणजे आता ते येतं नाही तर हो ना. मागवतो ते तुझ्या मैत्रिणीशिवाय कोणीच नसू शकतो जे बी काय असं मग लगेच असा उठला लगेच गेला आई पार्सल माणूस असं घेतलं. खोटं गुपचूप का करतो की सिक्रेट काय असतं की दुसऱ्यांना द्यायचं असते, बाहेरच्यांना काही द्यायचं असते, घरच्यांना तर कधीच नाही. स्वतःला काय घ्यायचं का नाही माणूस ते मग घरात आणता येईल मग. असतं. नाही आहे. काही काही गोष्टी नाही जात. Can you move it along? I'm all out of time cards. सो फायनली आले होते महाराज आपल्या घरी. कॉज आजपासून पूजेची तयारी होणार होती. बेसिकली उद्यापासनं पूजा चालू होणार आहे. बट मोठी पूजा असल्यामुळे 3 दिवसाची पूजा असल्यामुळे त्यांना प्रिपरेशनला टाईम लागतो. तर उद्या सकाळी आल्यानंतर ते पूजेला लगेच चालू करतील. त्याच्यामुळे आजच ते सगळी तयारी करतात, बेसिक तयारी त्यांची. आणि आपल्याकडे आहे नवचंडी पूजा, त्याच्यामुळे त्यांना तांदळाने वगैरे सगळं ते पाट आहेत त्याच्यावरती यंत्र वगैरे काढायला लागतात त्यांना. त्याच्यामुळं त्यांनी लवकरात लवकर येऊन ते बेसिक तयारी केली तर त्यांना लवकर उद्या सकाळी पूजा चालू करता येईल. आता ही वाणी पडता पडता वाचली लिटरली भैया होता म्हणून. आणि हे असतात ते यंत्र वगैरे बनवतात जिथे की त्यानंतर आपण जे ते सुपारी ठेवतो ॲज अ देव म्हणून, जसं की दिसतंय तुम्हाला इथं. सो आता आपल्या घरी होमसुद्धा करायचं होतं घरच्या घरीच. तर त्याच्यासाठी आपला धोंडूदादा शेतावरनं जी माती आली आहे ती माती आणि गाईचं शेण ह्या 2 गोष्टीतनं ते बनवायचं आहे, जे की आपण होमला लावणार आहेत, म्हणजे विटांना ज्याच्याने आपल्याला हे करायचं आहे. कॉज ते त्याच्याने ते तुटत नाही, म्हणजे जी काही आग प्रज्वलित होते त्यात तर तिला इंटॅक्ट राहते. ते जमिनीला पण काय होणार नाही, आपल्या फरशीला पण, आणि ते होमाला पण काय होणार नाही असं. तर बेसिकली ह्याच्यात सगळं शेण घेतलं जेवढं आणलं होतं तेवढं, आणि माती फक्त कमी घेतली. कॉज महाराजांचं म्हणणं होतं की शेणामुळे ते तडकत नाही, म्हणजे त्यांना भेगा पडत नाहीत बेसिकली. आणि त्यानंतर आपण जे ते होम बनवायला सुरुवात केली. आज मला पहिल्यांदा कळालं की हे 3 लेअर का असतात, म्हणजे एकावर एक आपल्याला जसं दिसतं सगळीकडे होमचं. कॉज ते असतं ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 लेअर असतात. त्यातच अग्नी प्रज्वलित होतात. कुठं पण तुम्ही होम पाहिला तर तो 3 लेअरचाच असतो असं मला वाटतं, कॉज जसं मला सांगितलं आहे तसं. आणि मग जे धोंडूदादाने बनवलं होतं आपल्या ते आपण लावूयात, ते लावत होतात महाराज तिथं. ही अर्धीच पूजा आहे आत्ता मांडलेली, कॉज यानंतर खूप सारं येणार आहे. आणि टाईम झाला होता डिनरचा. सो हे होता माझा डिनर, बेसिकली डाएटवाला डिनर आहे, पण तरी पण घरी आलो आहे तर थोडंफार होतं आहे माझं खाणं. आणि फायनली पप्पा पोहोचले बीडला, आणि त्यानंतर
ही मैफिल होती. भेटूयात उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब.